केतूला रूट्स म्हटलेलं आहे. आपले जे रूट्स आहेत ते कोण आहे हो, तर ते केतू आहेत. रूट्स आहेत. पुन्हा आपली जी अँसेस्टरी आहे, आपले जे पित्र आहेत ते पित्र कोण आहेत, तर केतू आहेत. जिथं पित्र आले तिथं डीएनएच्या गोष्टी आल्या, जिथं रूट्स आले तिथं डीएनएच्या गोष्टी आल्या. म्हणून आपला जो डीएनए तो कोण आहे, केतू आहे. बघा किती महत्वाची गोष्ट आहे. आपला डीएनएचा कारक कोण असेल तर तो केतू आहे. जसा आपला डीएनए आहे तसं आपण म्हणलेलो आहे आपली कॅरेक्टरिस्टिक कोणामध्ये आहेत, आपल्या डीएनए मध्ये आहेत. म्हणजे केतू आपल्या कॅरेक्टरिस्टिकला, आपल्या जडांना रिप्रेझेंट करणारा प्लॅनेट आहे. सगळ्यात महत्वाचा प्लॅनेट कोण असेल ऍस्ट्रॉलॉजी मधला, तर तो केतू आहे. कारण हा मोक्ष करवणारा, मदनातून मुक्त करवणारा आणि आपल्या डीएनएचा, आपल्या रूट्सचा, आपल्या जडांचा कारक ग्रह आहे. त्याच्या पुढे जर बघितलं तर आपली कुलदैवत, आपल्या रूट्स कुणाबरोबर जोडल्या गेलेल्या आहेत तो, तर आपल्या रूट्स जे आहेत त्या आपल्या कुलदेवी किंवा आपल्या कुलदैवताबरोबर जोडल्या गेलेल्या आहेत. म्हणून प्रथा परंपरांगत ज्या ज्या गोष्टी चालत आलेल्या आहेत त्या गोष्टी कोणाच्या अंडर आहेत, तर केतूच्या अंडर आहेत. तुमच्या प्रथा परंपरा ज्या अँसेस्टरीने चालवत आलेल्या आहेत त्या प्रत्येक गोष्टीचा कारक कुलदेवता म्हणून कोण आहे, तर केतू आहे. तुमची जी ग्रामदेवता आहे ती सुद्धा केतू आहे. परंपरागत तुम्ही ज्या ग्रामदेवतेला पूजत आलेला आहे ती ग्रामदेवता साक्षात कोण आहे, तर केतू आहे. पुढे गेलं तर तुमचे ट्रेडिशन म्हणजे तुमच्या परंपरा ह्या कोण आहेत, तर केतू आहे. म्हणून परंपरांना पाळणं, तुमच्या ट्रेडिशनना फॉलो करणं म्हणजेच तुमच्या रूट्सना फॉलो करणं हे केतूला मजबूत करण्यासारखं आहे. पुढे गेलं तर केतू कोण आहे हो, तर केतूला आपण फ्लॅग म्हणू शकतो, म्हणजे ध्वजा. ज्याचा रूट्स मजबूत आहेत, ज्याचे अँसेस्टर्स मजबूत आहेत, ज्याचे पित्रज मजबूत आहेत, तिची ध्वजा सुद्धा मजबूत आहे. आणि ज्याचे रूट्स मजबूत असणार आहेत तो एका उंचाईवर जाणार आहे. म्हणून या उंचाईचा कारक, या ध्वजेचा कारक कोण आहे, तर केतू आहे. बघा तुमचे रूट स्ट्रॉंग नसतील तर तुम्ही वर जाऊ शकणार आहे काय, तुम्ही प्रगती करू शकणार आहे काय, नाही ना. प्रगती करण्यासाठी किंवा एका स्टेजला स्टेबल राहण्यासाठी तुम्हाला रूट्सची गरज आहे. तुमचे रूट्स मजबूत असणे गरज आहे. आणि तुमचे रूट्स कोण आहेत, केतू आहे. म्हणून ज्याचा केतू पॉवरफुल आहे, ज्याचे रूट्स पॉवरफुल आहेत, त्यांचा फ्लॅग आज ना उद्या होणार आहे किंवा त्यांचा फ्लॅग आज ना उद्या उंचाईवर जाणार आहे. ट्रेडिशन, कुलदेवता, तुम्ही जर चित्रपट बघितला असेल कांतारा, त्यामध्ये दैव म्हटलेला आहे की बाबा एक दैव आहे तो त्या कम्युनिटीला गव्हर्न करायला लागलाय किंवा ती कम्युनिटी एक ट्रेडिशन म्हणून त्या दैवाला फॉलो करायला. तो दैव कोण आहे, तर तो केतू आहे. बघा दक्षिण भारतामध्ये किंवा तुम्ही उत्तर भारतामध्ये जरी गेला तरी ह्या गोष्टींना फार महत्व आहे. ते त्यांच्या अँसेस्टर्स किंवा त्यांची जी पित्रज किंवा त्यांची जी दैव आहे त्यांना कधीही विसरत नाही. त्यांच्या प्रथा परंपरा फॉलो करत राहतात.